मी सध्या आहे इगतपुरीचं विपश्यना केंद्र. या केंद्रामध्ये 10 दिवस आम्ही विपश्यनेचे धडे घेतले. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हे इगतपुरीचं सेंटर आपल्याला पाहायला भेटतं. अतदीप भो हा जो तथागतांचा विचार आहे, हा विचार खऱ्या अर्थानं या 10 दिवसीय शिबिरामध्ये आम्हाला अनुभवता आला. या शिबिराच्या दरम्यान असंख्य मित्र आम्हाला भेटले. हे आमचे प्रशिक्षक म्हणून आम्हाला धम्मसेवक म्हणून हे आम्हाला सहकार्य करत होते. खूप चांगली वागणूक यांनी आम्हाला दिलेली आहे. आमची विपश्यना अधिकाधिक सुदृढ, अतिशय चांगली कशी बनत जाईल या हेतूनं हे विपश्यना केंद्र या ठिकाणी आम्हाला खूप लाभदायी ठरलं. हे आमचे सगळे माझे सहकारी मित्र माझ्यासोबत शिबिरामध्ये होते. या शिबिराच्या दरम्यान अनेक मित्र भेटले. आमचे माळी सर, हे असंख्य मित्र या शिबिराच्या दरम्यान मला भेटले. पाठीमागचा जो डोंगर रांगा आहेत, हे जे पर्वत रांगा आहेत, ह्या पर्वत रांगामुळे एक वेगळ्या पद्धतीची अनुभूती या परिसरामध्ये विपश्यना करत असताना मला जाणवत गेली. अगदी जागोजागी विपश्यना साधकांना जे काही लागणाऱ्या आवश्यक बाबी आहेत, त्या बाबीची पूर्तता इथल्या इगतपुरी सेंटरनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलेली आहे. विपश्यना शिबिराच्या दरम्यान जे प्रशिक्षण देणारी जी मंडळी होती, तर त्या सगळ्या आचार्यांच्या ह्या रूमा इथं पाहायला भेटतात, ज्याला धम्म हॉल या नावाने ओळखलं जातं. आता हे सगळे शिबिरार्थी 10 दिवसाचं शिबिर पूर्ण करून आपापल्या मार्गानं मार्गस्थ झालेले आहेत. आपापल्या घरी विपश्यनेचा जो विचार आहे, विपश्यनेची जी अनुभूती आहे, ही अनुभूती अधिक समृद्ध करण्यासाठी हे बाजूला जे मोठी इमारत आहे, इथं सत्यनारायणची गोयका, की ज्यांनी खऱ्या अर्थानं तथागतांची ही जी विद्या आहे, ही विद्या शुद्ध रूपातनं आमच्यासमोर आणण्याचं काम केलं. भारतभरामध्ये जे काही अनेक महत्त्वाचे सेंटर आहेत, तर त्या सेंटरमध्ये इंटरनॅशनल सेंटर म्हणून या सेंटरकडे पाहिलं जातं. हा त्यांच्या निवासाचं ठिकाण आहे. प्रमुख विपश्यनाचार्य श्री सत्यनारायणजी गोयंका यांचं हे निवासस्थान. असंख्य बाबी इकडे आपल्याला पाहायला भेटतात. हे जे बाजूला गेट दिसतं, त्या गेटच्या पलीकडे जो सेक्शन आहे, ते सगळं महिलांच्यासाठी आहे. म्हणजे महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांच्यासाठी वेगळं अशा पद्धतीचं 10 दिवसीय शिबिरामधनं हे पाहायला भेटतं. इथं हा धम्म हॉल आहे. जे शिबिरार्थी आहेत, तर ते शिबिरार्थी अशा वेगवेगळ्या रूममध्ये राहतात. 10-10च्या रूमा वगैरे अशा पद्धतीची विभागणी केलेली आहे. आणि त्या वेगवेगळ्या रूममध्ये हे शिबिरार्थी राहत असतात. अतिशय सकाळचं हे सुरम्य वातावरण आहे. ही सगळी शिबिरार्थी मंडळी इथं आपल्याला पाहायला भेटतात. मी ज्या रूममध्ये निवास 10 दिवस केलेला आहे, तर ती रूम मी आपल्याला दाखवतो. D107. रूममध्ये रेंज नसल्यामुळं मला तिकडे आतमध्ये मोबाईल फिरवता आला नाही. जिथं निवासाच्या व्यवस्थेच्या बाजूलाच आपण गेटमध्ये एंट्री केल्या जे ठिकाण आहे, तर ते भोजनाचं जे ठिकाण आहे, तर ते ठिकाण आता आपण बघत आहात. हे भोजनाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी समयकारणी दिलेली आहे. या समयकारणीच्या रूल्सनुसार इथले साधक हे भोजन करताना दिसतात. सकाळचा जो नाश्ता आहे, हा नाश्ता इथं हे सगळे साधक मंडळी करत आहेत.
अतिशय आनंदाच्या वातावरणात, अतिशय उमेदीच्या वातावरणामध्ये ही सगळी साधक मंडळी सकाळचा नाश्ता आपल्याला करताना दिसतात, चहापाणी करताना दिसतात. हे आमचे बीडचे मित्र आहेत, हे कदम सर आहेत, मुंडे सर आहेत, हे सगळी मंडळी आहेत. ते बाळीच्या तुम्हाला आठवण करू लागली रात्री. अच्छा, नाश्ता घेतले आहेत सगळी मित्रमंडळी. सबका मंगल हो हात होणार. हे जे काका आहेत, हे काका आम्हाला अगदी 10 दिवस यांनी आम्हाला भोजनाची व्यवस्था सुंदर पद्धतीने केलेली आहे. हे दादा ज्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने धम्मशोध म्हणून काम केलं. ही समयकारिणी आहे, म्हणजे इथं जे जे काही वेळापत्रक आहे तर त्या वेळापत्रकाची पूर्ण समयकारिणी या भागामध्ये चालू आहे. माळी सर सध्या पाणी पित आहेत. इथं डोनेशन म्हणून आहे, इथं कोणत्याही पद्धतीची फीस आकारल्या जात नाही. जे काही आपल्या स्वइच्छेनं द्यायची इच्छा आहे 10 दिवस राहिल्याच्या नंतर पुढच्या साधकांच्यासाठी दादा इथं बसलेले आहेत. सेवक म्हणून अतिशय सात्विक वातावरण, अतिशय सुंदरसं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं. हे मेन गेट आहे. इकडे महिलांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, महिला विभाग आहे की जिकडं पुरुषांच्यासाठी एंट्री नसते. दोन्हीकडचा काय भाग आपल्याला दाखवता येणार नाही. हे सगळे शिबिरार्थी महिला आता परतीच्या वाटेवरती आहेत. इथं बुक येऊन सीडी स्टोअर म्हणून आहे या बाजूला. आपल्याला काही खरेदी वगैरे करायचं जर असेल तर हे मेन गेट धम्मगिरीचं